मैं हरम मध्ये आपल्यावर याबद्दल बोलण्यासाठी भाजप नेते आणि आमदार राम कदम आहेत. राम कदमजी, प्रकार आपल्या समोर आहेत. उद्धव ठाकरे कोणाला तरी उद्देशून हा शब्दप्रयोग करतायत. आपली प्रतिक्रिया? सभागृहामध्ये आज मी सुशांत सिंग राजपूतचा विषय उपस्थित केला आणि सुशांत सिंग राजपूतची हत्या ज्या संशयास्पद पद्धतीने झाली आणि मग उद्धव ठाकरे सरकारच्या काळात कशा प्रकारे पुरावे नष्ट करण्याचा प्रकार झाला, रस्त्यावर कोणी बाहेर येत नव्हतं आणि त्यावेळेस त्या सुशांतच्या घरात जिथे मृत्यू झाला त्या घरातलं रातोरात फर्निचर घाई गडबडीत काढलं गेलं. रातोरात घराला रंगरंगोटी केली गेली, खिडक्या, कुलप, दार सगळी बदलली गेली. काय असं कारण होतं? बरं, बिहारचे पोलीस चौकशीसाठी मुंबईत आले तर पोलीस होते, कोणी लष्कर ए तोयबा किंवा आतंकवादी दहशतवादी होते का? नव्हते. कर नाही, डर कशाला? बरं, ह्यांनी काही केलं नसेल, ह्यांना कोणाला वाचवायचं नसेल तर बोलले असते, करा तुम्ही पण चौकशी, करू द्या देशाला. पण यांनी त्या पोलिसांबरोबर अतिशय गैरवर्तन केलं आणि त्याला परत पाठवून दिलं, चौकशी करू दिली नाही. म्हणजे 68 दिवस हे पाठीमागे ह्या सगळ्या गोष्टी करत होते. बरं. आणि नंतर 68 दिवसाच्या नंतर सीबीआयला तपास दिला. स्वाभाविकपणे सगळे पुरावे नष्ट केल्यावर सीबीआयला काय मिळणार? सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला. बरं. पण आज जेव्हा मी सभागृहात मांडलं आणि मग सरकारने हे कबूल केलं की दिशा सालियन प्रकरणात SITची एन्क्वायरी सुरू आहे, तर सुशांत सिंग राजपूत, उद्धव ठाकरे सरकार, रिया चक्रवर्तीचे प्रवक्ते बनून उद्धव ठाकरे गटाचे नेते कशा पद्धतीने बोलत होते, अशा सगळ्या गोष्टी या एकमेकांना लिंक आहेत. तर त्याची SIT चौकशी करेल असं सरकारनं जाहीर केलं. सगळे उबाटाचे तिथे नेते, सगळे बाकी विरोधी पक्षाचे लोक त्यांनी काय म्हणायला पाहिजे? करा चौकशी बिंदास, आमची काय हरकत नाही, आम्ही काही केलेलं नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही. उलट होतं, चौकशी करू नका, चौकशी करू नका, वेलमध्ये उतरले होते. पण मी अतिशय आग्रहानं, जसं दिशा सालींच्या वडिलांना धमकावून ठेवलं होतं, आता कोणी धमकावून ठेवलं होतं कळेल, ते आता पुढे आले माझ्या पुढच्या पुरीला न्याय द्या म्हणून, तसं सुशांत सिंग राजपूतच्या पण परिवाराला वाटतं त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. पण आज एक न्याय मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आणखी एक भाग, त्यांनी सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दिला, त्याचा अर्थ असा होत नाही की तो न्यायालयानं स्वीकारला. न्यायालयानं याहीपूर्वी आरुषीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला नव्हता, त्याची चौकशी झाली, मग तिला न्याय मिळाला. तर ह्या दोन्ही गोष्टी मी सभागृहात मांडल्या आणि मुद्देसूद दिल्या की आंधळ्या माणसाला किंवा एखाद्या शाळकरी मुलाला सुद्धा कळेल की एवढं सगळं उद्धव ठाकरे सरकारनं केलं तर याच्या पाठीमागे कुठल्या तरी बड्या नेत्याला, कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होता. आणि नेमकं कदाचित, आता व्यक्तिविशेष मी कधीच टिप्पणी करत नाही, पण जेव्हा ते गेटमधून येत होते, मी बाजूला बाईट देत होतो, तर त्यांचा चेहरा, त्यांची बॉडी लँग्वेज, ह्या सगळ्याच गोष्टी ठीक आहे, तुमचे पत्रकार अधिक चांगल्या पद्धतीने सांगतील. पण जर समजा त्यांनी कोणाला वाचवलेलं नसेल, बरं, त्यांच्या सरकारनं पुरावे नष्ट केलेले नसतील, अशी स्थिती असेल, तर मग हा त्रागा कशासाठी? हा राग कशासाठी? हे अपशब्द कोणासाठी? जर हा राग, हा त्रागा, हे अपशब्द जर येत असतील तर मी नाही म्हणणार, मी त्यांचा आदरच करतो, सन्मानाने नेते आहेत. पण महाराष्ट्राची जनता याचा अर्थ एवढाच काढेल, कोविड काळात लोक तडफडून मरत होती, लोक रस्त्यावर येत नव्हती आणि हे सरकार त्या सुशांत सिंग राजपूतचं फर्निचर घराबाहेर काढत होतं, बरं, घराला रंग देत होतं, बिहारच्या पोलिसांना जुलमी पद्धतीनं परत पाठवत होतं. बरं, रिया चक्रवर्ती यांची कोण लागत होती, तिच्या बाजूने सकाळ, दुपार, संध्याकाळ तिचे प्रवक्ते आहेत असं भासवून, बरं, तिच्या बाजूने हे उभं राहत होतं. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एकत्र जोडल्यात तर एक शृंखला तयार होते आणि ते शृंखला संशयास्पद आहे. बरं, राम कदमजी, शेवटचा प्रश्न, तुम्हाला असं वाटतं का की उद्धव ठाकरेंनी हे केलेलं विधान भाजप किंवा भाजपच्या एखाद्या नेत्याला अनुषंगून असावं या आताच्या घटनांमुळे? नाही, मी असं काही बोलणार नाही, मी काही ज्योतिषी नाही, काय नाही. पण त्यांचा त्रागा, त्यांचा राग, त्यांचं फ्रस्ट्रेशन, त्यांचं इरिटेशन, या सगळ्या गोष्टीचे जे मानसोपचार आहेत ते व्यवस्थित त्याच्या बाबतीत ज्यांना बॉडी लँग्वेज कळते ते सांगू शकतील. पण माझं सिंपल मत आहे
तर नाही, त्याला डर कशाला असायला पाहिजे? त्यांनी उलट हसत मुखानं मीडियाला सामोरं जायला पाहिजे होतं. चांगलं झालं, पुन्हा एकदा चौकशी होते, होऊन जाऊ देत. पण तसं नाही झालं. तर मला असं वाटतं की हा एक बिंदू पुन्हा त्या पूर्ण प्रकरणात ऍड होतो, जोडला जातो, एवढं मात्र निश्चित. धन्यवाद राम कदमजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. दरम्यान उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आपण पुन्हा एकदा पाहूयात या व्हिडिओतून. चला पुढे चला.